नमस्कार. आपल्या सर्वांचे आवडते आणि आपल्या प्रत्येक घरात ज्या देवतेचे उठता बसता आपण सुखात दुखात पटकन स्मरण केले जाते असे दैवत म्हणजे श्रीराम. तसे पाहिले तर श्रीराम हा श्री विष्णूंचा पूर्ण अवतार असून अत्यंत संयमी अवतार. या अवतार कार्यात मुलांनी आई वडिलांशी कसे वागले पाहिजे, भावंडांशी एकमेकांशी कसे वागले पाहिजे याचे मार्गदर्शन मिळते. श्रीराम हे एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असे होते. श्रीरामांचा जन्म हा चैत्र शुद्ध नवमीस पुष्य नक्षत्रावर दुपारी 12 वाजता झाला. श्रीरामांच्या वडिलांचे नाव दशरथ व आईचे नाव कौसल्या. दशरथ राजाच्या 3 राण्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. संतती प्राप्तीसाठी दशरथ राजाने ऋष्यशृंग मुनींच्या मदतीने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञातील पायस हा प्रसाद 3 राण्यांना वाटून दिला. पुढे यथावकाश राणी कौसल्येस राम, राणी सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न अशी जुळी मुले झाली आणि राणी कैकेयीस भरत असे 4 पुत्र दशरथ राजाला झाले. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथातील गोष्टी मुलांना जरूर सांगाव्यात. रामाच्या तरी जरूर सांगाव्यात. रामाने आई वडिलांची कशी सेवा केली, मुलाचे कर्तव्य कसे निभावले हे जरूर सांगावे. आपणच आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले तर मुले चांगली होतात. बुधकौशिक रचित श्री राम रक्षा घरातील लहान मुलांनी तसेच मोठ्यांनी मोठ्या श्रद्धेने रोज देवापुढे संध्याकाळी तेलाचा दिवा लावून म्हणावी व उदबत्ती लावून रामरक्षा व भीमरूपी स्तोत्र जरूर म्हणावे. नंतर उदबत्तीचा अंगारा सर्वांना लावावा. यामुळे वाईट शक्तीपासून आपले रक्षण होते. रामरक्षा स्तोत्र असे आहे की ते आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करते आणि जेव्हा रामरक्षा स्तोत्र आपण म्हणत असतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या मारुतीचे अस्तित्व असते. श्रीराम जय राम जय जय राम हा अगदी सोपा रामाचा जप आहे. या जपाची अनुभूती प्रत्यक्ष रामदास स्वामींना झाली. ज्यावेळी 13 लाख वेळा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप पूर्ण झाला त्यावेळी प्रत्यक्ष रामदास स्वामींना प्रत्यक्ष श्री हनुमंताचे दर्शन झाले. कारण जिथे श्रीराम तिथे श्री हनुमंत हे समीकरण आहे आणि तेव्हा श्री रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र रचले, लिहिले. श्रीराम जय जय राम हा अगदी सोपा रामाचा जप आहे. रोज 1 माळ तरी हा जप करावा. आपदाम अपहरतारम आतारम सर्व संपदा लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम हा सुद्धा चांगला मंत्र आहे. रामरक्षेतील हा श्लोक आहे. याचा जप केल्याने सर्व विघ्ने दूर होतात. रामनवमीस अयोध्येत भगवान श्रीरामाचा जन्म झाला. त्यामुळे श्रीरामाच्या देवळामधून दुपारी 12 वाजता जन्मोत्सव करतात. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटतात. एक छोटा पाळणा फुलांनी सजवतात. एका नारळाला खणाची कुंची व दागिने घालून सजवतात. त्याला रामाचे छोटे रूप मानतात. दुपारी 12 वाजता कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणत पाळण्यात ठेवतात. पाळण्यावर पुष्पवृष्टी करतात. ताशा चोघडा वाजवतात. सर्वजण दर्शन घेऊन प्रसाद घेतात. गुढीपाडव्यापासून रामाचे नवरात्र असते. ते रामनवमीला संपते. या काळात काही भाविक रामरक्षा स्तोत्राचे पठण ब्रह्ममुहूर्तावर रोज करतात. काही भाविक संकल्पयुक्त रोज 11 पाठ करतात. असे केल्यास हे स्तोत्र सिद्ध होते. याच्या वाचनाने वास्तुदोष व बाधा दूर होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते.